यानंतर एक महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी संदर्भातली। शेतकरी कर्जमाफी योजनेच्या निकषांबाबत सहकार आणि पणन विभागानं एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिलंय। बँक कर्ज किंवा इतर कायदेशीर कामांसाठी ज्या शेतकऱ्यांनी शून्य विवरणपत्र भरलंय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना, फार्मर आयडी कार्ड नसल्यास कर्जमाफी मिळणार नाही। सरकारचा मोठा निर्णय। कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला 2 कामे करावी लागणार आहे। एक म्हणजे फार्मर आयडी आणि दुसरं म्हणजे आधार प्रमाणीकरण। त्यानंतर तुमच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल, म्हणजेच की नवीन खाते हे नील होणार आहेत। लक्षात घ्या, पण नेमकी कर्जमाफी KYC करण्यापूर्वी आपल्याला ही यादी कुठे पाहायला मिळणार आहे, ही KYC नेमकी कुठे करायची आहे आणि याचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे जवळपास 17 लाख शेतकऱ्यांची यादी तयार केलेली आहे। म्हणजे 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सरकारने तयारी केलेली आहे। आज पुन्हा सरकारकडून माहिती देण्यात आली की 16,96,000 म्हणजेच की जवळपास 17 लाख शेतकऱ्यांची यादी तयार झाली आहे। ही यादी कर्जमाफीसाठी गाव पातळीवर वितरित करण्याचे काम सुरू आहे, म्हणजेच की ही यादी अंतिम आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आता या यादीतील शेतकऱ्यांसाठी सुरुवातीला फार्मर आयडी कार्ड असणे बंधनकारक आहे। आपण सर्वांना माहीत आहे की आपण महाराष्ट्र माध्यमातून वेळोवेळी आढावा घेतला होता की अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही। अनेक शेतकऱ्यांना त्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे फार्मर आयडी कार्ड त्या शेतकऱ्यांना मिळालेले नाही। परंतु आता जर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर फायनल म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड बंधनकारक आहे। फार्मर आयडी कार्ड असल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यात येणार नाही। तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढल्यानंतर दुसरे काम करायचे आहे ते आधार प्रमाणीकरण। आधार प्रमाणीकरण म्हणजे KYC आपल्या आधी करायची आहे। KYC करण्यापूर्वी आपल्याला कर्जमाफीच्या यादीत नाव आहे का ते तपासायचे आहे। आता कुठे बघायचे हे तुम्हाला एकतर तुमच्या ग्रामपंचायतीत मिळेल, नाहीतर म्हणजे ग्रामसेवक किंवा तलाठी ग्रामपंचायतीमध्ये याद्या लागतील। दुसरं म्हणजे तुम्हाला बँकेमध्ये देखील यादी पाहायला मिळणार आहे, नेमकं कर्जमाफीच्या यादीत आपले नाव आहे किंवा नाही। आणि तिसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या स्थानिक सोसायट्यामध्ये देखील या याद्या पाहायला मिळतील। यादीमध्ये आपले नाव एकदा निश्चित झाल्यानंतर आपल्याला हे आधार प्रमाणीकरण करायचे आहे। जेव्हा तुम्ही कर्जमाफीची यादी पाहाल तेव्हा तुमच्या नावापुढे एक विशिष्ट क्रमांक दिलेला असेल। तो क्रमांक देखील महत्त्वाचा आहे। तो क्रमांक तुम्ही लिहून घ्यायचा आहे आणि त्या क्रमांकाच्या आधारावर देखील तुम्ही आधार प्रमाणीकरण करू शकता। म्हणजेच एकतर तुमचा आधार क्रमांक किंवा मग यादीतील तुमच्या नावापुढचं विशिष्ट क्रमांक याच्या आधारावर तुम्हाला प्रमाणीकरण म्हणजेच की KYC करावी लागेल। आता याद्या तर एक गाव पातळीवर ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळतीलच, त्यामुळे तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही। सोसायट्या येतील तेथील याद्या आणि दुसरे म्हणजे तुमच्या बँकेत जिथे तुमचे खाते आहे तिथे यादी उपलब्ध असेल। मग आता नेमकी KYC कुठे करायची त्यासाठी तुमच्याकडे 2 पर्याय आहे। एक म्हणजे तुमचे CSC सेंटर तर तुम्ही करू शकता, ज्याला आपण सेवा केंद्र म्हणतो, आणि दुसरं म्हणजे तुमच्या संबंधित बँका ज्या बँकेत तुमचे खाते आहे तिथे तुम्ही आधार प्रमाणीकरण किंवा KYC करू शकता। हे करताना तुम्हाला आधार कार्ड, तुमचं फार्मर आयडी कार्ड आणि तुमच्या बँक खात्यात पासबुक घेऊन जायचे आहे। म्हणजे त्यांना अकाउंट नंबर किंवा जी काही माहिती लागेल ती तुमच्या बँकेतून घेईल। हे सर्व कागदपत्रे आणि माहिती घेऊन तुम्ही बँकेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। म्हणजेच की जर तुमची यादीत नाव असेल तर पहिल्यांदा तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणे बंधनकारक आहे, हे लक्षात घ्या। जर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र असाल आणि अजूनही तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर पहिल्यांदा हे काम करून घ्या, कारण सरकारने फार्मर आयडी कार्ड बंधनकारक केला आहे। अनेक शेतकऱ्यांकडे अजून फार्मर आयडी कार्ड नाही, अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याकडे फार्मर आयडी कार्ड नाही असे होऊ देऊ नका। जर नसेल तर तेपर्यंत फार्मर आयडी कार्ड येत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार नाही आणि यासाठी KYC सोपी नाही। परंतु फार्मर आयडी कार्डची बाब लक्षात घ्यावी लागेल। ज्या शेतकऱ्याकडे आहे त्यांना याची चिंता नाही, जशी यादीत नाव येईल तशी प्रक्रिया शेतकरी पूर्ण करू शकतात। एकदा तुमची KYC पूर्ण झाली आणि आधार प्रमाणीकरण झाले की कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल, म्हणजे तुमचे खाते नील होईल। आता राज्यात जवळपास 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। त्यामध्ये पहिली यादी 16,96,000 शेतकऱ्यांनी आहे, म्हणजेच की जवळपास 17 लाख शेतकरी आहे। काल मुख्यमंत्र्यांनी मागितले की एकूण 32 लाख शेतकरी थकबाकीदार आहे आणि जवळपास 23,50,000 शेतकरी नियमित कर्जदार आहे। त्यामुळे 31 मार्च 2027 पर्यंत वन टाईम सेटलमेंट आहे, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी वरची रक्कम भरायची आहे। त्यानंतर मुदत 31 मार्च 2027 पर्यंत शेतकऱ्यांना अनेक वरती रक्कम भरली की नाही त्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ येथे मिळणार आहे।
असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. याला पहिल्या टप्प्यात यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या टप्प्यावर शेतकऱ्यांची यादी तयार केली जाईल. जसा बँकेकडून डेटा आहे तशी त्या डेटाची पडताळणी केली जाईल. पात्र शेतकऱ्यांची निवड केली जात आहे. याची यादी MITने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे. त्यानंतर यादी गावामध्ये बँकेकडे आणि सोसायट्याकडे पाठवली जात आहे. या यादीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला यादीमध्ये बारकाईमध्ये लक्ष द्यावे लागेल. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये याद्या प्रसिद्ध होते का? जर ग्रामपंचायतीमध्ये नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करू शकता. यादीत तुमचे नाव आहे का नाही याची खात्री करा आणि KYC सगळ्यात महत्त्वाचे आहे. म्हणजेच की लक्षात घ्या, अनेक शेतकऱ्यांना फार्मर ID कार्ड अजून आलेले नाही. अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत आणि काही शेतकऱ्यांना नोंदणी केली, प्रक्रिया पूर्ण केलेली असल्याचे सांगितले जात आहे, तरी त्यांना ID मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणी आल्या आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून या अडचणी सोडवण्यासाठी कामही सुरू आहे, परंतु अजूनही अनेक शेतकरी असे आहेत, जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि यासाठी विलंब होऊ शकतो. तर ही प्रक्रिया पूर्ण करा. आधी यादीत नाव पहा, त्यामुळे जशी यादीत तुमचे नाव आल्याचे स्पष्ट होईल तशी प्रक्रिया पूर्ण करा. तुमचे खाते नील होईल आणि त्यानंतर तुम्हाला नवीन कर्जही मिळू शकतो. यापुढच्या टप्प्यात कर्जमाफीविषयी जे काही घडामोडी होतील ते आपण जाणून घेऊया आणि याबद्दल अपडेट येतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की हे महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.